लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कराडमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा मेळावा, धैर्यशील कदम यांच्या विजयाचा निर्धार। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथील फन हॉटेलमध्ये राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली। या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांच्या विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या बैठकीस कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण तालुक्यातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यानंतर धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेला भव्य मेळावा उत्साहात पार पडला। मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, ज्येष्ठ नेते खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, आनंदराव पाटील, सत्यजित पाटणकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी 18 जून 2026 रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांनी त्यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।